भारतीय संस्कृतीतले सण म्हणजे विविधतेने नटलेली परंपरा आहे। हवामानाच्या होणाऱ्या बदलाने आपल्या पूर्वजांनी सणांची आखणी केलेली दिसून येते। नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा या सणानिमित्त शहरातील गवळीनाथ बाबा मंदिर पटांगणात भाटवाडी येथील युवक गोप हा सांघिक खेळ खेळण्याची प्रथा पूर्व पारंपरिक असून या खेळात सर्व हवेदावे विसरून एकत्रित येत जातपात धर्मभेद हे सर्व बाजूला ठेवून गोप हा सांघिक खेळ खेळण्याची प्रथा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली। गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सिन्नर येथील प्राचीन व जागृत अशा गवळीनाथ महाराज मंदिर पटांगणात तालुक्यातील भाटवाडी येथील तरुणांनी गोप या सांघिक खेळाचा आनंद लुटत वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली। शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बाळासाहेब देशपांडे व गवळीनाथ बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय लोणारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गोप विणण्याचा खेळास सुरुवात करण्यात आली। डफाच्या लयबद्ध सूर आणि पिपाणीच्या तालावर तरुणांनी गोप विणला आणि काही वेळानंतर न चुकता परत गोप सोडला। भाटवाडी येथील राजेंद्र महात्मे, शंकर नाना गोळेसर, मनोज महात्मे, राजेंद्र बलक, ज्ञानेश्वर लोंढे, मुरलीधर पाचोरे, रामनाथ खर्जे, जगन्नाथ भगत, विजय गोळेसर, विठ्ठल महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारंपरिक उत्सव उत्साहात पार पडला। यावेळी लोणारवाडीचे सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे, राजेंद्र भगत, डॉक्टर नामदेव लोणारे, संजय लोणारे, राजेंद्र लोणारे, किरण मिठेसर, शरद झगडे, छगन आहेर, विकास महात्मे, विठ्ठल पाचोरे, किरण महात्मे, मधुकर खर्जे, कैलास पाचोरे, मुकुंद झगडे आदींसह परिसरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने या खेळाचा आनंद लुटला। आपणही काही क्षणचित्रांद्वारे गोप या सांघिक खेळाचा आनंद घेऊया एसएन न्यूजच्या माध्यमातून। एसएन न्यूजसाठी रोहन भावसार।
गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर आणि गवळी बाबा आणि लक्ष्मी आई यांच्या या पटांगणामध्ये भाटवाडी येथील सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी गोप विणण्याची पारंपरिक जी आमची कला आणि आमची ही जी परंपरा हे जपण्याचं काम आज आमच्या भाटवाडी येथील तरुणांनी केलेलं आहे। आज या पवित्र अशा गुढीपाडव्याच्या दिवशी तसेच गवळी बाबा आणि लक्ष्मी आई या पटांगणामध्ये भाटवाडी येथील तरुणांनी डफांच्या तालावर गोप विणण्याचं ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढे चालवलेली आहे। सिन्नरची संस्कृती आहे ही जी संस्कृती आणि ही जी महाराष्ट्राची संस्कृती श्रीकृष्णाच्या काळापासून गोप विणण्याचं काम चालू आहे आणि हीच रूढी आणि ही परंपरा आपली जी आहे ती आज भाटवाडीच्या तरुणांनी पुढे चालवलेली आहे। या सगळ्या परंपरेमध्ये या ज्या तरुणांना जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये राजेंद्र महात्मे, शंकर नाना गोळे सर, विष्णुदादा गोळे सर, नानाभाऊ लोंढे, आपले भगत वरंदळ आदी सगळे ज्येष्ठ नागरिकांनी यांना यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आज या मंगलमय प्रसंगी या गवळीनाथाच्या पटांगणामध्ये खूप मोठ्या मान्यवरांनी आम्हाला इथे येऊन शुभेच्छा दिल्या। त्यामध्ये बाळासाहेब देशपांडे, लोणारवाडीचे सरपंच डॉक्टर लोणारे, राजेंद्र भगत आणि भाटवाडी लोणारवाडी आणि गावठा परिसरातील सगळे मान्यवर, त्याचबरोबर गवळीनाथ ट्रस्टचे अध्यक्ष संजय लोणारे यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी आम्हाला खूप येथे सहकार्य केलं। त्याबद्दल मी भाटवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करतो।